राष्ट्रवादीचं आज मुंबईत काँग्रेस विरोधात आंदोलन होणार आहे। आमदार जिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडेल। सुनेत्रा पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात येणार आहे। आज राष्ट्रवादीचं मुंबईत देखील काँग्रेस विरोधात आंदोलन पार पडणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हा निषेध देखील इथे व्यक्त करण्यात येणार आहे। आमदार जिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन पार पडेल। तर बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या सुर्वे नगरात बंद घरात स्फोट झालाय। जिलेटिनचा वापर करून स्फोट केल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय। घराला नुकसान करण्याच्या दृष्टीनं स्फोट केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। शशिकला बोडिस्कर नावाची महिलाचे 1 वर्षापूर्वी मृत्यू झाले होते आणि 1 वर्षापासून ते घर बंद होता। तिथे आज संध्याकाळी 7:30 वाजता ब्लास्टची कॉल डायल 112ला आली होती। त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळावर आले तर असे प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घराला नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे। फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि फक्त घराचे नुकसान झाले आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचा तपास। पाहूया एक महत्त्वाची बातमी। युवकांच्या आंदोलनानंतर मुंबईत लक्षवेधी बॅनरबाजी करण्यात आली आहे। मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे, अशा आशयाचे ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेत। राष्ट्रप्रथम नाऱ्यांचाही बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। मुंबईत ठिकठिकाणी युवकांच्या आंदोलनानंतर लक्षवेधी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे, अशा आशयाचे ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।